इन शॉर्ट आता आपण असं बोलू शकतो की हा मोबाईल पप्पाचा झाला. रोहनचं मिक्सर करायला आलता. हो काढलं का? निघलं वा. काढू पहिलवान. तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. तर आम्हाला वाटलं रात्र पण मोबाईल चार्जर ठेवले, सकाळी उठल्यावर मोबाईल म्हणजे उघडलेला दिसल, पण काहीच दिसत नाही अजून. जास्त बाजूचं बटन दाबून धरलं ना तर मग ते एमर्जन्सी कॉल लागायला. आता कट पण होत नाही. झालं का नाही? बघा खोटं पण बोलत नाही. खालती ग्रीन लाईन दिसत असेल तुम्हाला. मोबाईल चालू आहे याच्यावरून. फंक्शन सगळे चालू आहेत, फक्त मोबाईलला काय झाले की सडनली झाली. असा ब्लिंक झालं नाही पहिल्यांदा, म्हणजे असं बंद चालू बंद झालं नाही, डायरेक्टली बंद झालाय. आणि रात्री बघा मी दाखवलं नाही, रात्री वडापाव बनवलेला. आणि आज आहे वट पौर्णिमा, त्याच्यामुळे आज पुरणपोळी बनणार आहे. सर्वांना वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आता इथं वडाचं झाड कुठं आहे तिलाच नाही माहिती. पण आता मग आता कुठं जाणार आहेस वडाचं? मी कॉलेजला गेल्यावर जाईन. मम्मी झोपायचं आणि कॉलेजला जायचंय. हा जर चालू झाला असताना नेक्स्ट लेवलची खुशी असते. आता A few moments later. तर मी आता चालले मामाकडं, कारण की ते फिल्टरचं बघावं लागेल, खराब झाले. मग मामा तर नाही, मग कानाला आणावं लागेल. चला कानाला तर आण, गाडी घेऊन जातो, गाडी आहे. तर आता मी दुकानी आलोय आणि काना नाही, त्यामुळे मग मी आता याला घेऊन चाललोय. म्हणजे फिल्टर रिपेअर नाही करणार, कारण की पप्पा थांबे. पप्पाचा मोबाईल खराब झाला, मग मम्मीचा वापरावा लागेल. मग मम्मीचा याचा डिस्प्ले टाकावा लागेल नवीन, त्यामुळे मग याला घेऊन जाणार आहे. आणि ते फिल्टरचं राहिलं ते आता नाही करणार, त्याला जाऊ द्या. आणि आता किती वाजलेत माहिती का? 6. आणि मी तुम्हाला बोललेलं 3 वाजता चलणार आहे म्हणून. चला टाइम झाला, पाऊस येईन अजून. धोका दिलाय तू, धोका दिलास. पहिल्याच जातो म्हणल्यालास, जा जा जा. तर आता नाही म्हणलाय, तर आता कानासाठी वाट बघणार आहे मी. काय 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 येतो येतो म्हणलाय मी, थांबलेलो कानासाठी. तर बोलतोय नाही मी येणार, आणि आता बोलतोय की नाही जातो. आता कानासाठी थांबावं लागेल, अवघड आहे. नाही इन्स्टॉलेशनला गेलंय मामासोबत चिमणीचे. आणि आयश्वर मी एक सांगू का, मला तर वाटलं ब्लॉगच बनत नाही. पाऊस येईल तर माझा प्लॅन होता की जरा काहीतरी कर, पण काहीच झालं नाही. पावसाच्यामुळे सगळे झाले. आणि आता 6 वाजलेत, मला कळलं नाही काय जास्त दाखवू तुम्हाला. तर काना लवकर आलं तर जमल मला खाली जायला, लय अवघड आहे. A few moments later. तर आता हा पण प्लॅन कॅन्सल झाला. रोहनला न्यायचा, ते कानाला न्यायचा, कारण की त्यांना पण वेळ लागते यार. सगळं आजचा दिवसच खराब आहे माझ्यासाठी. रडू वाटायले नाही, रडू वाटा नाही, म्हणजे जरा वेगळं वाटायले. काहीच होणं मनासारखं. आता ऋषीला नाही तर रोहनला घेऊन जाणार, दोघांमधून कोणा तर घेऊन जाणारच आहे. टाकायचं स्क्रीन काढायचं, हानतील मला घरचे. तर रोहनला घेऊन चाललोय आता मी. चलो. कुठलं तरी चल लवकर. खालचं ते रोहनचं मिक्सर करायला आलता. हो काढलं का? नाही निघलं. ओ काढलं निघलं वा. हे बॉडी काढू पहिलवान. इथं बघितलं गोटा. तर आम्ही मिक्सर नीट करायला आलतो याचा, म्हणजे मोबाईल भेटेल लगेच. हे झालं की तिकडे जायचं. गरम पाणी करायचं, थोडंसं टाकायचं आणि चालू करायचं. रात्री ठेवायचं गरम पाण्यात, रात्रभर. हा घ्यायचं कुठून तरी, दिवसभर बाहेर ठेवायचं उन्हात. रात्र धुता साध्या पाण्यानं, मग खाल्लं थोडं लय वेळ लागेल का? इथं लय वेळ लागेल. 5 मिनिटात देतो. होय लय वेळ कशाला. सुपारी खाऊन बॉडी बनवायला. माझ्या घरचे बघायचे लय रट्ट्यात येतात मग मला. कशावर? सुपारी खाण्यावर ती वाटते, तरी पण चालूच आहे. त्या अगरबत्तीचा स्टँड वाटायला. निश्चितक पर्यंत आले. घराचं काम दाखव बरं. तर यांचं पण काढले, यांचं थांबले जरा लग्नामुळे. बेस्ट म्हटलं बघू दाखव, फोटो असेल की? अजून काढा ना मी फोटो. कसा काढू? आमच्या गावात मोहरमचं. मोहरम? हो मी नाही कधी बघितलं. हो असं असते का? बाबा 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 बाबा. इथं मोदकाचे साचे पण आहेत गणपतीला चांगले. इथं इथूनच ग्लास घेतलेत वाटतंय तुम्ही का नाही? सेमच दिसायले तुमचे नेंचे ग्लास.
सगळ्या टाईपचे ग्लास आहेत. आता डिस्प्लेचा खर्च 800 ते 1000 रुपये येते बरोबर येतं मला वाटायला नव्हतं पर्यंत. तर सुपारी थोकन बोल काहीच कळत नाही. कुठं पण थुकतेत रे बाबा, या अवघड आहे. खात नका जाऊ रे. तर आता मिक्सर झालंय. चला आता मोबाईलसाठी काय बदललंय की त्याच्यातलं ही मधली भिंगरी बदलली आहे, नवीन दिसायली. अंडर सगळे मोबाईलचे दुकान आहेत हे टू झेड इथं. आणि रान काल ते वाळूतले आणलेले गोळा करून सगळे ह्याच्यातच आहेत. बापरा काय पण करते ती. आपलाच मोबाईल व्हायलाय. मार 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 मार. हेडफोन लावून अजून ऐकायलाय पबजी लवर. किती दिवस ठेवायचं आता ते? किती दिवस ठेवायचं? निघत तर नाही की पहिल्यासारखं पण. तर आता मोबाईल झालाय बरोबर. तर बघा स्क्रीन पण काम करायला हे. तर आता घरी गेल्यावर बघू काय असते ते. पहिल्यापेक्षा चांगलं बसवले, पण पहिला पण एकदा तुटलेला. कोणाला सोडले दुकानी आणि घरी अजून दुकानी कोण नाही आलं. मग आता येतील उशिरा. चला मी जातो. आणि 7 वाजलेत आता. पप्पाला 7:30ला जायचं कामाला. तर आता घरी येऊन टाइम झालाय आणि मग आता मोबाईल पण बरोबर झालाय. कसा वाटलाय डिस्प्ले बसलेला आता? चांगला बसलाय की. तरी आता पप्पा म्हणजे कामाला नाही गेल्यास बाहेर गेलेत जरा. आणि राऊंडला एवढी झोपेली, एवढी हाऊस वाटायला उद्याच्या शाळेला जायचे. ते आतापासूनच आतरण टाकून झोप पाहिली. आणि आमचं जेवण पण झालं नाही अजून. आज रामची टीसी आणली त्या शाळेतून, पहिल्या शाळेतून. आता तिथली मग आता नवीन शाळेत टाकायचे. पण ते आम्ही गेलतो टाकायला म्हणजे ऍडमिशन करायला, पण तेव्हा बंद झाली ती सुटलेली शाळा. त्यामुळे उद्या बघू आता काय करते ते. मी कॉलेजला गेलोच होईल तेव्हा. किती एक्साइटमेंट असं रामला. पहिले शाळा बदलू वाटत नव्हती आणि आता कोणते कपडे घालू. तिला अजून ते ऍडमिशन झाल्यामुळे कॉलेजचे शाळेचे कपडेच नाही माहिती आम्हाला कुठल्या इथं. त्यामुळे नॉर्मल फॉर्मल कपडे घालून पाठवणार आहे तिला. आणि आमचं चालू आहे रोजचं कॉलेज. अभ्यास चालू आहे. हा मग पप्पा तर म्हणाल ते कव्हरच घालायचा नाही मोबाईलला. कव्हर घातल्यावर काय होतं, डिस्प्ले आपोआप वरती येत आहे. कव्हर चांगला नसते मोबाईल साठी. मग सगळ्यांनी लावलंच नसतं की कव्हर. इन शॉर्ट आता आपण असं बोलू शकतो की हा मोबाईल म्हणजे जो मम्मीचा आता होता तो पप्पाचा झाला. आणि रिअल मध्ये हा मोबाईल होता पप्पाचा, तो मम्मीला दिलता. आणि पप्पाने नवीन घेतलेला. म्हणजे मम्मी जुनाच वापराल ती मोबाईल. आणि मग पप्पाकडे तोच मोबाईल घेऊन फिरून तोच गेलाय. पण मोबाईलला किती 7-8 वर्ष झालं तरी चांगला मोबाईल अजून. फक्त डिस्प्ले टाकायला हँग मारते जरा. आणि या मोबाईलचं तर काहीच नाही, काय माहिती काय झालं याला. तर मोबाईल सगळं चालू आहे, फक्त लाईट गेले डिस्प्लेचे. आणि बघा आम्ही मगाशी बघितलंय बॅक पॅनल टच सगळं व्हायब्रेशन सगळं चालू आहे का, पण ते लाईट गेले त्याचा डिस्प्लेच महाग येत आहे. गेली काय झोप आता. लय तंतना कराल तेव्हा इथले माझ्याकडून चुकून येत सगळे आतरून पडले. सगळे त्या कोपऱ्यात फेकून दिले आतरून सगळे. आणि जेवायला बघा काय बनवलेलं आज. भजी, आमटी, दूध. हे रिकाम आहे. कुरवड्या, भात, हे इथं पुरणपोळी, चपाती. पौर्णिमेचा मुळ आज. आता उठली कॅमेराला चालू केल्यावर. इतक्या उठ उठ म्हणाले उठना झाले. जो जेवायचे ते आता काढितलं सगळं उठ. तर आज लाईट गेल्या काय माहिती कसे काय. बरं जाऊ द्या, व्हिडिओ मध्ये एडिट पण करायचं अजून. चला मग आजच्यासाठी एवढं. जर व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. माहित नाही मोठा झालाय बारका झालाय, जसाही झालाय एन्जॉय करा आणि बाय.